विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, आमदार अमोल खताळ. कोकण गावच्या विकासासाठी 1.5 वर्षात 2.47 कोटींचा निधी. निझरणेश्वर मंदिर रस्ता व विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण. संगमनेर तालुक्यातील कोकण गावच्या सर्वांगीण विकासासाठी अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत तब्बल 2,47,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून भविष्यातही विकास कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. कोकणगाव येथे कोल्हारघोटी राज्यमार्ग ते निझरणेश्वर मंदिर रस्ता या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते रामभाऊ जोंधळे, गंगाधर वायकर, बाळासाहेब जोंधळे, भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, भाजप उपजिल्हाप्रमुख सचिन शिंदे, पप्पू गाढे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, वैद्यकीय सेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर संतोष डांगे, दत्तात्रय दिघे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुका प्रमुख सुशील शेवाळे, बबन पवार, दिलीप वायकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले की निझरणेश्वर देवस्थान हे संगमनेर तालुक्यासह राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे देखील अनेक महत्त्वाच्या सामाजिक राजकीय उपक्रमांची सुरुवात निझरणेश्वर महाराजांच्या दर्शनाने करतात. त्यामुळे या देवस्थान परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. यापूर्वीच्या काळात राजकीय अनास्थेमुळे अनेक विकास कामे रखडली होती. मात्र तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर निझरणेश्वर परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे. वन विभागाची जमीन असल्यामुळे आवश्यक परवानगीची प्रक्रिया पूर्ण करून विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था लक्षात घेऊन 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून श्रावण महिन्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत ही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. हा रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच व्हावा यासाठी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच वरिष्ठ मंत्र्यांसमवेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन जोरदार पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रालय स्तरावर निधी मंजूर करून आणण्यासाठी मोठा पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे मंजूर झालेल्या प्रत्येक रुपयांचे काम उच्च दर्जाचे झालेच पाहिजे. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यासही मागे पुढे पाहणार नाही. विकास कामांच्या गुणवत्तेवर ग्रामस्थांनीही बारकाईने लक्ष ठेवावं, असे आवाहन आमदार खताळ यांनी केलं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महायुतीचे सरकार असल्यामुळे विकास कामांना अधिक गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केलं. निझरणेश्वर मंदिर परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी याच परिसरात टायगर सफारी उभारण्याचा प्रस्ताव वन विभागामार्फत राज्य सरकारकडे सादर करण्यात आला असून तो मंजुरीसाठी लवकरच केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली आहे. हा प्रकल्प मंजूर झाल्यास परिसरातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि कोकण गावचा पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. आत्तापर्यंत तर आपण प्रत्येक गावामध्ये मोठ्या स्वरूपात महायुती सरकारच्या माध्यमातून निधी आणलेला आहे. विशेषतः कोकणगाव असेल, निझरणेश्वर देवस्थान अतिशय भक्तिभावाने इथं भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्याचाही मंदिराचं नवीन काम सुरू आहे. हा जो रस्ता आहे इथला, यासाठी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली 50 लाख रुपये आम्ही या रस्त्यासाठी मंजूर केले आहेत. गावात विविध डिप्या मंजूर केल्या आहेत. पेवर ब्लॉक असेल, जी मागणी ग्रामस्थांची येते त्या प्रत्येक मागणीचा सकारात्मक विचार करून आम्ही निधी देण्याचा कुठलाही राजकीय हेवे दावे न ठेवता, राजकीय मतभेद न ठेवता गावच्या विकासाला प्राधान्य देऊन आम्ही पुढे चाललो. त्यामुळे माझ्या माहितीनुसार तरी इथं 2-3 कोटीच्या आसपासच्या आज कार्यक्रम आपण विकास कामांचं लोकार्पण असेल, काही नवीन भूमिपूजनाचा कार्यक्रम आज घेत आहे. साहेब, आता आपण कसं नियोजन झालेलं आहे? आपण पाणी दौरा देखील केलेला आहे, मीटिंग देखील झालेली आहे. आता आपल्या संगमनेरकरांच्या दृष्टीने आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे ती दिंडीचं सुरुवात म्हणजे ज्यावेळेस आपल्या हद्दीत येते, जिल्ह्याच्या हद्दीत आपल्या संगमनेर तालुक्यात येत असते. त्यामुळे मागील आठवड्यातच मी स्वतः अधिकाऱ्यांसह त्या सर्व मार्गाची पाहणी केली व ज्या ज्या गोष्टी आपल्याला पावसाळ्याच्या परिस्थितीनुसार मागच्या वर्षीसुद्धा आपण मंडपाची व्यवस्था केली होती, यावर्षीसुद्धा वॉटरप्रूफ मंडप असेल, पिण्याच्या पाण्याचा टँकरची सुविधा असेल, शौचालयाची असेल, स्नानगृहाची असेल, आरोग्याची असेल, जे रस्ते
खराब होते ते रस्तेसुद्धा तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळं आलेल्या वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या असुविधेला सामोरे जावं लागणार नाही. प्रत्येक त्यांना सुविधा देण्याचा आपला मानस राहील. आपल्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक दिंडीला शासनाच्या वतीने 20,000 रुपये देऊन एक वारकऱ्यांच्या बरोबर हे सरकार आहे हा दाखवण्याचा आमचा प्रामाणिक हेतू आहे. महासत्ता न्यूज संगमनेर.